दिव्यांची पूजा केली आणि आता दुसऱ्या पिठाच्या दिव्याने मी आता आपल्या ह्या पूजा केलेल्या दिव्याला ओवाळून घेते. हे सुंदर असं डेकोरेशन कुठं केलं होतं हे सांगतेच मी व्हिडिओमध्ये पुढे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकेशनी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे आमोशा. तर आता मी देव वगैरे घासून ठेवलेत. आता करणार आहे देवपूजा. स्वयंपाक वगैरे झालेला आहे. आता मी तयार झाले. तर आता देवपूजा करते मी. आता मी इथं छान देवपूजा करून घेतली. त्यासोबतच मी आता इथं दिव्यांची पूजा करून घेते. सर्व दिवे असे स्वच्छ धुवून घासून वगैरे घेतले आणि सगळे आता दिवे व्यवस्थित मांडून वगैरे त्याची पूजा करून घेते. दिव्याची पूजा करून झाल्यानंतर जे मी कणकीचे दिवे बनवलेत त्याच दिव्याने मी आता ह्या दिवाळ्यांना आणि देवाला सुद्धा ओवाळून घेते. त्याचबरोबर आज आपल्या दारामध्ये पिठाच्या दिव्यामध्ये काळे तीळ टाकून दरवाजामध्ये एक दिवा आणि एक तुळशीपाशी दिवा मी लावून घेते. आता तसेच आपल्या घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा एक दिवा आज ठेवायचा असतो, ते मी आता ठेवून घेते. छान माझी सगळी देवपूजा वगैरे झाली, सगळे दिवे लावून झाले. आता मी दादा आणि दिदूला ओवाळून घेते. आज दीपामावस्या असल्यामुळे लहान मुलांना ओवाळून घ्यायचं असतं. तर आज आषाढ महिन्यातलाही शेवटचा दिवस आहे. तर आजच्या अमावस्याला दीपामावस्या म्हणतात आणि उद्यापासून श्रावण महिना चालू होतो. तर दीपामावस्याला ना आपल्याकडे जे दिवे आहेत आपल्या घरामध्ये त्याला स्वच्छ घासून वगैरे हळदी कुंकू लावून पूजा करतात, फूल वगैरे नैवेद्य ठेवून लहान मुलांचं औक्षण करतात. तर दिवा हा आपल्या आयुष्यामध्ये ज्ञान, प्रकाश आणि समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, म्हणूनच आपण दीपामावस्या साजरी करत असतो. तर अशा प्रकारे आम्ही आजची ही अमावस्या साजरी केली आणि दोघांचं औक्षण करून घेतलं. त्याचबरोबर आहोंचं सुद्धा औक्षण केलं. त्यानंतर आज साईदाताच्या शाळेमध्ये सुद्धा आज दीपपूजनाचा कार्यक्रम होता. तेच इथं बघू शकता तुम्ही, रांगोळी किती सुंदर काढली. आणि शाळेत सर्व मुलांनी प्रत्येकाने आपल्या घरी जो दिवा आहे, जे काही युनिक, कुणाकडे तांब्याचा, पितळेचा, लोखंडी, ज्या प्रकारचा दिवा आहे प्रत्येकाने एक तरी दिवा आणायचं कंपल्सरी होतं. तर त्यांच्या बालभवनमधील ह्या सर्व मुलांनी आणलेले दिवे इथे किती सुंदर अशी रचना केली आहे तुम्ही बघू शकता. शाळेतली ही सुंदर सजावट पाहून माझं तर खूप मन प्रसन्न झाले. कॅमेऱ्यापेक्षा डोळ्यांनी पाहणं तर खूप छान होतं. आणि ते दीपपूजन सगळ्यांना पाहण्यासाठी होतं 2 दिवस. ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया, शंख, शिंपले, बाटल्यांची झाकणं, चमचे, खारकीच्या बिया, असं बऱ्याच अशा वस्तू वापरल्या होत्या आणि ह्याचा वापर करून अशी सुंदर अशी कलाकृती तयार करण्यात आली होती. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं डेकोरेशन केलं त्यांनी. त्यासोबतच अशा असंख्य दिव्यांनी केलेली ही दीप सजावट तर खूपच मनमोहक दिसत होती. खरंच कल्पकता आणि मेहनतीतून एवढं सुंदर काहीतरी साकारता येतं. तर शाळेतील सर्व ताईंनी मिळून हे सर्व डेकोरेशन केलेलं असावं. तर खरंच खूप अभिनंदन त्यांचं. एवढी छान कला त्यांच्यामध्ये आहे. आता मोबाईलमधून किती क्लिअर किंवा तुम्हाला कितीपर्यंत पोहोचते हे मी नाही सांगू शकत, पण मी स्वतः पाहून आले ना, तर त्यामुळे मला खरंच लय भारी वाटलं आणि खूप आश्चर्यसुद्धा वाटलं. प्रत्येक गोष्ट एकदम छोटी छोटी बारकाईने इथे व्यवस्थित सगळी पूर्णपणे मांडण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक ह्याच्यामधून एक चित्र तयार झालं होतं. तर कसा वाटला आजचा छोटासा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.